Strike in पर परेश ठाकुर. Non-strike in batter Harshal Patil and bowling mark पर Omkar Naudekar. Umpire green signal. First inning, very first ball. All the best team Morbe and Murbi. पहली गेंद पाव पर लगी है, लाउड अपील. अंपायर ने उसे देखा, जांचा, परखा, खारिज किया और कहा लेग बाइस का सिंगल. अकाउंट ओपन होता हुआ टीम मुरबी का 1 रन के साथ. सुपर 12 में टीम स्वर्गीय कुमारी चीवा 11 आरएमएस के मुरबी टीम पहुंच चुके हैं सुपर 12 ए पोल से. लेकिन अब सी पोल की ये 2 टीमें. सी पोल में 4 टीमें हैं. इसके बाद मैच होगा तलोजे मजकूर बनाम चिंद्रन के बीच में. बिग फाइट. बॉल तैयार. प्रेस दरम्यान कुलदीपजी पाटील, सतीश पाटील आणि बूम बूम मुकेश ठाकूर यांचं आगमन झालंय. तिन्ही मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत आहे. कुलदीपजी पाटील, सतीश पाटील, वेलकम. तिघांचं स्वागत. सो मैच ऑन. जबरदस्त मुकाबला यहाँ पर चलता हुआ. ओमकार नावड़ेकर ने कई बार बेस्ट गेंदबाज का अवार्ड जीता है. अफलातून गेंदबाज है ओमकार. ऑन साइड में केला मिडॉन तैयार है. वहां पे थोड़ा तेजी करती तो विकेट की तलाश हो सकती थी, लेकिन यहाँ पर मात्र सिंगल मिलता हुआ. दोनों टीम के बीच में कई बार ये मुकाबले हो चुके हैं. संघर्ष काफी बड़ा है और मिनी वानखेड़े तैयार है फिर से एक बार माजी सरपंच उप सरपंच चषक के माहौल के लिए. 11 पर्व हमने पूरे किए. 12वां पर्व है और वो भी खूबसूरत है, नजाकत से भरा हुआ है. ये 12वां पर्व 2026 में इस सभी का दिल जीत लिया इस पर्व ने. टप्पा गेंद गई है, यॉर्कर परफेक्ट. डॉट बॉल शून्य आता हुआ. ओमकार नावड़ेकर की बल्लेबाजी भी काफी खूबसूरत है और गेंदबाजी भी लाजवाब. इस साल मोरबी टीम अत्युत्तम फॉर्म में. सबसे ज्यादा ट्रॉफी अगर किसने जीती होगी एनडी विभाग में तो मोरबी का नाम सबसे ऊपर. दिशा दिखाई, खराब गेंद का नतीजा. बाजू में है जोर, मारा एक कड़क 4. 4 रनों के लिए. प्रेस दरम्यान सनी शेट्टे, आशिष पाटील आणि विशाल पाटील या तिघांचे इथे आगमन झाले. तिघांना विनंती करतो की आपण मंचावरती यावं. आपलं मोस्ट वेलकम. ऐश्वर्या रिसॉर्ट सनीजी शेट्टे चे मॅनेजर देखील आहेत, मॅनेजिंग डायरेक्टर, त्यांचे स्वागत. लास्ट बॉल 6 रन 0 विकेट. अच्छी गेंदबाजी है. एक चौका लगने के बाद सामने की दिशा में लॉफ्ट करने की कोशिश थी. ऑन साइड पर डीप में फील्डर है, सिंगल मिलेगा. एंड ऑफ द फर्स्ट ओवर. पहले ओवर का खेल समाप्त हो चुका है और टीम मुरबी का टोटल पहुंचा है 6 गेंद पे मात्र 7. 0 विकेट के नुकसान पर ओमकार नावड़ेकर की पहली पावर प्ले ओवर समाप्त हुई और ये कमाल की गेंदबाजी करते हुए ओमकार नावड़ेकर, लेकिन उनके खिलाफ परेश ठाकुर की आर्मी एक बड़ी टीम है. वो भी मुरबी की बात करें संकेत पाटिल जैसे उनमें मंचे हुए गेंदबाज है. सर्वेश, परेश, हर्षल जैसे दमदार बल्लेबाज भी है. तो मुकाबला देखने के लिए मजा आएगा. आज का पोल मिक्सिंग है क्योंकि आज ए पोल की 4 टीमें थी जहां पे कानपुली टीम एक मुकाबला जीती, मुरबी टीम एक मुकाबला जीती. उसके बाद पिछला मैच जहां पे कानपुली को हार मिली और मुरबी टीम सुपर 12 में गई. आज वाइल्ड कार्ड एंट्री भी भिंगारी को भी मौका मिला, लेकिन भिंगारी टीम का प्रदर्शन इतना खास नहीं रहा. तो उसके बाद सी पोल की यहाँ पे शुरुआत होती हुई. मेरी वानखेड़े मैदान सभी को पसंद है. ये खूबसूरत है मैदान. ये चारों तरफ ये ऊंचाई पे बैठे हुए दर्शक मानव 4K टीवी का नज़ारा देख रहे हो. ऐसा मज़ा और कहाँ मिलेगा, क्योंकि ऐसा मैदान पूरे रायगढ़ थाने में कहीं भी नहीं है. अगर आप किसी DY पाटिल स्टेडियम या वानखेड़े में जाते हो तो आपको टिकट का खर्चा करना पड़ेगा, लेकिन वल्लभ के आयोजक फ्री में विदाउट टिकट आपको ये मज़ा दे रहे. तो ये मज़ा यहाँ पर ही मिलेगा. ये बोलना शेठ पाटिल, राजू पाटिल की टूर्नामेंट, श्री गणेश मित्र मंडल का योगदान हर एक कार्यकर्ता इसमें तत्पर हो चुका है. लॉब किया, गैप ढूंढ लिया उन्होंने. स्ट्रेट हिट डाउन द ग्राउंड. स्क्रीन पर 4 रनों के लिए. विनीत का स्वागत परेश ठाकुर ने किया है
ओवर द बॉलर हेड, स्ट्रेट हिट डाउन द ग्राउंड, आसमान से बातें करते हुए धरती से जुड़ा हुआ चौका। दूसरा चौका इस सत्र में परेश ठाकुर के बल्ले से। एक कप्तानी पारी खेलना चाहते हैं लेकिन सामने विनीत, कमबैक हो सकता है। ये नो बॉल है। डगआउट से भी आवाज आई कि जी नो बॉल। अंपायर ने भी कहा कि ये नो बॉल है। हाइट फैक्टर, बीमर बॉल ओवर थ्रो यहां पे आपने देखा है बीमर बॉल का। अंपायर ने कहा नो बॉल, फ्री हिट बॉल यहां पर मिलेगा। आज के रात का पहला नो बॉल विनीत ने डाला है पूरे टूर्नामेंट का, क्योंकि किसी भी तीनों मैच में एक भी नो बॉल नहीं आया था। ये पहला नो बॉल है, फ्री हिट बॉल। और परेश ठाकुर ये पहले बैटर है जिसे फ्री हिट बॉल खेलने का मौका मिलेगा। A1 सरपंच उप सरपंच चषक में टूर्नामेंट काफी बड़ी है, क्योंकि इस साल का आयोजन 11वें सीजन से भी बढ़कर 12वें सीजन में पैसा वसूल टूर्नामेंट इसे कहते हैं। बाउंड्रीज देखिए, प्रोफेशनल रेलिंग्स जिसपे ब्लैक रंग का इस्तेमाल किया है, बैनर प्रोफेशनल है, कटआउट्स, फ्री हिट बॉल, बल्ले की गर्जन, रन मिले आधा दर्जन। परेश ठाकुर का बल्ला आग उगलता हुआ, स्टैंड एंड डिलीवर। विनीत की गेंदबाजी काफी खराब रही। गेंद रेंज में ऑलमोस्ट बैकफुट पे गए, पंच किया सामने ऑन साइड पर, क्लियर माइटी हिट। परेश ठाकुर के बल्ले से 6 में ये तब्दील होता हुआ। 5 ओवर के मैच में अगर नो बॉल आते, छक्के आते तो आप कहेंगे कि 60-70 बन सकते हैं। लेकिन मोरबी टीम को नहीं भूलना चाहिए, इस सीजन में अत्युत्तम फॉर्म में। मैं JWR ट्रॉफी को दर्शाना चाहूंगा। JWR ओवले के सरजमी पे क्या कमाल की पारी खेली थी मोरबी ने, चैंपियन बनी थी। हवा में फील्डर एक कमबैक देखिए विनीत का, पिछली गेंद पे छक्का लगा, उसके बाद वापसी। परेश 15 पर आउट हुए 8 गेंदों का सामना करके, और पहला झटका लग चुका है यज्ञेश्वर प्रतिष्ठान हर्षाली 11 जय दुर्गा मुरबी को। 18 पे 1। हर्षल इज नॉन स्ट्राइक एंड पर। परेश ठाकुर का विकेट देखिए किस तरीके से गिराया, ऑन साइड पे खेलने की कोशिश थी। दूसरा छक्का लगातार मारना चाहते थे, फील्डर थे लॉन्ग ऑन पर, बिल्कुल जगह पे रहे और हाथों पर कैच। ओमकार नावडेकर ने कैच पकड़ा है और मैदान के अंदर वन डाउन के बल्लेबाज प्रतीक पाटिल उर्फ गुड्डू मैच के अंदर बल्लेबाजी के लिए। मुरबी टीम के लिए हमेशा मैदान लकी रहा है, लेकिन ये मुरबी की दूसरी टीम है और नाम तो बिल्कुल मुरबी गांव का ही है। और ये टीम भी इस मैदान पे कई बार बेहतरीन खेल चुके हैं, ये खिलाड़ी चषक उठा चुके हैं। इनके लिए भी ये मैदान रास है। इतिहास कहता है कि वल्लभ की टूर्नामेंट जब भी होती है तो ये टूर्नामेंट मुरबी, चिंद्रन, ये कुछ चुनिंदा टीमें, नेरे जैसी टीमें, कानपोली, इनके लिए बेहद लकी रहा है। ये टीमें कभी खाली हाथ गई नहीं मिनी वानखेड़े से। 18 पे 1। हेलीकॉप्टर खेलने की कोशिश थी, बैट फ्लो एग्जीक्यूशन परफेक्ट था, लेकिन सिंगल आएगा। सिंगल के साथ टीम का टोटल 19 रनों पे पहुंच चुका है। क्या कमाल का यह मैच है। इस प्रतियोगिता में टॉप 6 में जो 6 टीमें होगी और जो बल्लेबाज सबसे ज्यादा छक्के मारेगा उसे गोल्डन कॉइन मिलेगा, सोने का सिक्का। बजरंग मात्रे ने स्पॉन्सर किया है। काफी सारे इनाम है। वाइट बॉल। अनिल टेम्बे सर का ये पैनल है अंपायरिंग के तौर पर, काफी बढ़िया अंपायरिंग कर रहे हैं पिछले 3 सालों से। उनके साथ द्वारकानाथ चोरगे, सुनील पाटिल सर मुरबी, ये 3 अंपायर जुड़े हमारे साथ। 20 for 1, 2 बॉल टू गो। P2 यहां पर चल रहा है। P1 में खास रन ने आए, 6 आए थे P1 में, लेकिन P2 में रन आ रहे टीम मुरबी। एक और सफलता। शॉर्ट थर्ड मैन आगे पहुंचने वाले थे, रुके, स्टॉप किया, सिंगल यहां से मिलेगा। सिंगल के साथ टीम 22 रनों के नजदीक पहुंची है। विनीत का कमबैक है। नो बॉल पे छक्का लगने के बाद भी वापसी की है गेंदबाज ने। आखिरी गेंदबाजी मार्ग पर विनीत।
कमबैक हो चुका है गेंदबाज का, वापसी। चलिए दूसरी विकेट की तलाश, हवा में ऊंचाई ज्यादा लंबाई कम, फील्डर है राहुल और कोई गलती नहीं, राहुल के हाथों पे तोहफा कबूल हुआ। 21 रनों पे ये दूसरा सदमा लगाए टीम मोरबी को। एक जरूरी अनाउन्समेंट करते, सन्माननीय अश्विन भाई उड्डा असतील, किरणदादा पाटील आणि दीक्षितजी करावकर यांच्याकडून देखील जयदुर्गा मोरबी टीमसाठी ते बेस्ट ऑफ लक शुभेच्छा आलेत। डीके भाई थँक्यू, शुभम पाटिल असतील आमचे, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत। ये राहुल की कैच कमाल की रही, 22 पे 21 पे ये दूसरा झटका लगा है टीम मुरबी को। 2 ओवर का खेल समाप्त हुआ है वल्लभ के सरजमी पे ये टूर्नामेंट, और बहुत सारे दर्शक आए, उन सभी का स्वागत हम करते हैं। कल आपको यहाँ पर पब्लिक स्टैंड जरूर देखने मिलेंगे, 2 बड़े स्टैंड, जहाँ पर पीछे की जो दिशा है ना ब्लैक स्क्रीन के, उसके राइट लेफ्ट साइड में 2 स्टैंड होंगे और वहाँ पर दर्शक बैठकर इस टूर्नामेंट का आनंद लेंगे। बहुत सारे सरप्राइज मोमेंट इस प्रतियोगिता में, क्योंकि इस टूर्नामेंट्स में बात करें मैन ऑफ द मैच के लिए चषक के साथ 4 प्राइज है, जिसमें ब्रांडेड शूज़ है, ग्लासेस है, सनग्लासेस, उसके साथ कैप, और आप देख सकते हैं ऐसे बहुत सारे इनाम है प्रतियोगिता में। इस साल की संकल्पना काफ़ी बड़ी है, वल्लभ प्रतियोगिता आसमान की बुलंदी को छूते हुए श्री गणेश मित्र मंडल के हर एक कार्यकर्ता ने जो सपना देखा है कि सरपंच उप सरपंच चषक का नाम ब्रांड बनाने के लिए जो जद्दोजहद शुरू है उसमें कामयाब। फुल टॉस गेंद थी, बल्लेबाज का स्ट्रोक सिलेक्शन खराब है, क्योंकि ऐसी फुल टॉस गेंदें आपको वापस नहीं मिलेगी। स्ट्रोक सिलेक्शन इज वेरी इंपॉर्टेंट कि किस दिशा में आप खेलते हो, अगर फील्डर है वहां पर खेलोगे तो वो सिंगल ही मिलेगा, और सिंगल मिला है। वापस गेंदबाजी के लिए आएंगे गेंदबाज कैलाश पाटिल, ये अनुभव गेंदबाज है कैलाश पाटिल, छोटा सा अनुभव लेकिन तगड़ी गेंदबाजी करता है। ट्रिपल दूरी 22 पे 2, लॉफ्ट करना चाहते हैं, फिर से फील्डर के हाथों पर ऑन साइड पे, ये सिंगल ही मिलेगा आपको। रनआउट का मौका फिर से, जी थोड़ा लेजी रहा क्रिकेट, और 2 मुकम्मल होते हुए सिंगल डबल से भी बात बन सकती है, क्योंकि 5 ओवर का ये मैच है। लगभग अंदाजा लगाए तो टीम 70 के नजदीक पहुंचना पसंद करेगी, क्योंकि पिछले 2 मुकाबले का इतिहास देखें तो पहले मुकाबले में 54 रन बने थे बिंगारी कानपुली के मुकाबले में, दूसरे मुकाबले में नेरे मुरबी 60 रन बने थे, और तीसरे मुकाबले में अगर बात करें तो वापिस 54 बने थे। अच्छा स्ट्रोक है, गैप में सामने खेला, फील्डर है ऑन साइड पे, 3 सिंगल 1 डबल, काफी अच्छी गेंदबाजी कर रही है। 2 सिंगल डबल 4 दिए 3 गेंदों पे, कोई बड़ा स्ट्रोक नहीं देना चाहते कैलाश पाटिल। और मैंने अभी कहा कि सबसे अधिक ट्रॉफी इस साल मोरबी टीम ने उठाई, कैलकुलेशन करे 17 चषक मोरबी टीम ने इस सीजन में जीते, नवंबर से लेके अभी तक, क्या बात है। 17 इनसाइड आउट, एक्स्ट्रा कवर, ओवर द कवर, बाउंड्री के बाहर, 4 रन। इनसाइड आउट खेला है, इंतजार, वेटर वॉच, एक्स्ट्रा कवर, बाउंड्री के बाहर, 4 रन। हर्षद पाटिल का चौका, मच नीडेड 4। संकेत पाटिल के ये छोटे भाई 29 पे 2 गेंद बची है, तीसरा ओवर यहां पर शुरू है। एक चौका की जरूरत थी बड़े स्ट्रोक की, मच नीडेड 4। ये वापसी है कैलाश की, आप ज्यादा देर तक आप बड़े स्ट्रोक नहीं मार सकते हो, कैलाश बता रहे। और ऐसे नहीं मोरबी टीम ने इस साल वो 17 चषक जीते, इस टीम की यूनिटी अच्छी है, हर एक बल्लेबाज इनका फॉर्म में। और मोरबी टीम में जरूर चाहूंगा कि आप वो 60 रन का अचीवमेंट टारगेट को बनाए, क्योंकि बड़ी टीम आपके सामने इस बार है। क्लीन बोल्ड, थंडी गुल, फर्नीचर डिस्ट्रॉय, हर्षद की पारी समाप्त हुई है, 7 बनाकर मैदान से बाहर। 3 ओवर का खेल समाप्त हुआ है, जहां पे टीम यत्नेश्वर प्रतिष्ठान हर्षालय 11 जयदुर्गा मोरबी पहुंच चुकी है मात्र स्कोर बोर्ड पर 29। बेल्स डाउन, क्लीन बोल्ड, कमाल की गेंदबाजी, विकेट। संदेश करावकर
सर्वेश को ज्वाइन करेंगे अंपायर अनिल टेम्बे यहाँ पर एलईडी स्टंप के साथ बेल्स वहां पर लगाते हुए, क्योंकि बहुत ही इंपॉर्टेंट होता है कि बेल्स को ठीक से लगाए। कभी कभी क्या होता है कि बेल्स नहीं गिरती जब स्टंप डिस्ट्रॉय होते। ये नज़ारा हमने देखा था एक बार टेनिस क्रिकेट में जब अजीत गौते बल्लेबाजी कर रहे थे, मिडल स्टंप क्लीन बॉल हुआ था लेकिन उसके बावजूद बेल्स नहीं गिरी थी, वो जुड़ी हुई थी। और अंपायर अनिल चौधरी सर ने उसको डिस्क्राइब किया था इंस्टाग्राम पे कि किस तरीके से वो बेल्स जुड़ी है। क्रिकेट का नियम कहता है कि बेल्स गिरना आवश्यकता है, और कोई भी गेंदबाज जब वो क्लीन बोल्ड करता है तो उसे सबसे ज्यादा मजा आता है गेंदबाजी करने के लिए। फिलहाल बोलनाशेठ पाटिल मुकेश ठाकुर के साथ थोड़ी चर्चा कर रहे, क्योंकि मुरबी का नाम जब भी आता है ना तो बोलनाशेठ पाटिल दिल खोल के मुरबी के टूर्नामेंट हो या मुरबी के दोस्तों के लिए इंतजाम करते, योगदान देते। मुझे याद है बाइक सम्राट की टूर्नामेंट थी मुरबी में, वहां पर भी बोलनाशेठ पाटिल ने बाइक सुपुर्द की थी और उनकी कानपुर टीम वहां पर जीती थी। 29 पे 3 ओवर का खेल समाप्त है और गेंदबाजी में अब आएंगे प्रणीत। JWR ट्रॉफी में 6 गेंदों पे 3 रन डिफेंस करने वाला गेंदबाज, मेरे ख्याल से चिंचपाड़ा टीम थी उनके खिलाफ। जी बिल्कुल, और 3 रन डिफेंस करना उनका आत्मविश्वास दर्शाता है प्रणीत के लिए। पहली बॉल, बहुत ही तेज गेंदबाजी, फास्ट स्नूटर बॉल, इसे टेनिस बॉल में कहते हैं। और रडार गन पे नापे तो मुझे लगता है कि इस गेंद की रफ्तार थी 120-125 किलोमीटर प्रति घंटा। टट बॉल, फास्ट एंड फ्यूरियस, मोरबे एक्सप्रेस। पीपी प्रणीत पाटिल बॉलिंग मार्क पर। ओ वंस अगेन ब्यूटी ऑफ डिलीवरी, परफेक्ट बॉल, लेंथ लाइन इनक्रेडिबल, स्नूटर बॉल वंस अगेन। क्या कमाल की गेंदबाजी करते प्रीपी। मुझे याद है वो मेरे ख्याल से सुपर 6 का मैच था चिंचपाड़ा बनाम मोरबे का JWR में। 6 गेंद पे 3 रन डिफेंस करने वाला है बॉलर है प्रणीत। सन्मान्य पुलाजी ठाकूर, गुरुजी ठाकूर आणि जयदेव पाटील, नरेश पाटील यांच्याकडून शुभेच्छा आले या स्पर्धेसाठी। थँक्यू सो मच। पॅकर आहेत त्या टीमचे। 29 for 3, बॉल तैयार, 2 बॉल डॉट बैक टू बैक। मुरबी टीम को मशक्कत तो करनी पड़ेगी क्योंकि अग्नि परीक्षा है, बड़ा मुकाबला है। एक एक छोटी छोटी डॉट गेंद उनके लिए ये मुकाबले में महंगी साबित होती हुई। फुल टॉस गेंद है, जिस तेजी से डाला था गेंद को उसी तेजी से बाहर गई, ऑन साइड बाउंड्री के बाहर। 4 रन। फास्ट बॉलिंग कर रहे, अपने शरीर से आवाज निकालते हुए गेंदबाज है। कितनी तेज बॉलिंग यहां पर होती हुई। फुल टॉस थी, दिशाहीन, और उस पर सही शॉट है। 4 रन कैप में गिरी है। 4 रन 5-4। 3-3 स्कोरबोर्ड पे मैजिक आंकड़ा 33 पे 3, 3.3। गेंदे भी उतनी हो चुके हैं जितने रन। बोलो तैयार, ये रेंज में ऑलमोस्ट हवाई सफर, बल्ले की गर्जन, रन मिले आधा दर्जन, 6 में तब्दील। ये कमाल की बल्लेबाजी है भाई सर्वेश ठाकुर। 2 भाई दोनों तबाही, एक परेश दूसरा सर्वेश। ये तबाही मचाने वाला मंजर है। 6 के साथ इस मुकाबले में गेंदबाज का स्वागत। शांत नहीं रख सकते सर्वेश ठाकुर को, अगर उनके रेंज में ये बॉल आती है तो। रेंज में आने के बाद वो तमतमाता हुआ छक्का मारा है सर्वेश ठाकुर। 6 गेंदों पे 13 पे खेलते हुए प्रणीत ने 10 दिए 4 गेंदों पर। मुरबी टीम का स्कोर है 39 पे 3, 2 गेंद बची है, चौथी ओवर। बोलो तैयार, ये भी रेंज में, हवा में, ये मैच का टर्निंग पॉइंट, सामने की दिशा में कमाल का शॉट। सीधी बात, नो बकवास। जब भाई क्या बात है, सीधी बैट नो बकवास, यानी सीधी बात है और 2 छक्के। टर्निंग पॉइंट ऑफ द मैच। जहां पे मुरबी टीम वन साइड गिर रही थी वहां पर उसे उठाने का काम सर्वेश ठाकुर ने किया है। ठाकुर का बल्ला आग उगलता हुआ, क्या मारा है उन्होंने ऑन हैट्रिक बॉल। सर्वेश ठाकुर, ही इज ऑन हैट्रिक नाउ। लास्ट बॉल,
लेग कटर बॉल, कटर बॉल, बैट कट की अपील अंपायर ने खारिज किया। 4 ओवर का खेल समाप्त है। टीम का स्कोर है 45-45, लॉस्ट ऑफ 3। थैंक यू। 8 गेंद पे 19 रन। सर्वेश ठाकुर, संदेश करावकर 0 पर खेल रहे और संदेश को मौका स्ट्राइक एंड पर आखिरी ओवर में यहां पर मिलेगा। लास्ट ओवर 16 रन दिए प्रणीत पाटिल, महंगी गेंदबाजी रही उनकी और टीम मुरबी को फायदा मिला, बेनिफिट कि वो 2 छक्के लगे, उसके बाद रनों की बारिश हुई। 45, लॉस ऑफ 3। वल्लभ का ये जो मैदान है मिनी वानखेड़े है बहुत ही खूबसूरत है। इस बार थोड़ी सी रेंज उसकी बढ़ाई गई, स्पेस को थोड़ा सा कवर किया गया कि ज़्यादा से ज़्यादा लोग वहाँ पर बैठ सके। और आप देख सकते हैं इस टूर्नामेंट का प्रोफेशनल आयोजन, कितना ज़्यादा काम किया है हमारे कार्यकर्ता ने। एक एक छोटी छोटी चीज़ों पे ध्यान दिया है, परफेक्शन है, क्योंकि जो भी दर्शक आप देख रहे वो आश्चर्यचकित है कि ये टूर्नामेंट किस तरीके से बनी है। पूरा जोर हमारे कार्यकर्ता ने लगाया इस प्रतियोगिता को सफल बनाने के लिए। यही तो वल्लभ का स्टैंडर्ड है टेनिस बॉल क्रिकेट में, क्योंकि वल्लभ टेनिस बॉल क्रिकेट में जब भी टूर्नामेंट होती है तो हर प्रतियोगिता का एक अलग लेवल होता है, अलग स्टैंडर्ड होता है। इससे पहले भी कई बड़े बड़े सीजन हमने कवर किए, लेकिन वो सीजन कवर करने से पहले हमारी पूरी कमेटी के साथ, जिसमें अंपायर अनिल टेम्बे और मैं कमेंटेटर और हमारी पूरी कमेटी कई सारी मीटिंग्स लेते हैं। उसके बाद वल्लभ में टूर्नामेंट का मेरे ख्याल से प्लान बनता है कि कौन सी चीज़ें इस बार ऐड होगी। जैसे हमने रील्स कंपटीशन ऐड किया और मुझे लगता है कि कल हमारा रील्स एडिटर लगभग 16 या 18 वीडियो कल अपलोड करेंगे। चलिए एक और बढ़िया स्ट्रोक है। सर्वेश ठाकुर नहीं मारने वाले, रेंज में बॉल है, स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर, 4 रनों के लिए। सर्वेश ठाकुर ने यहां पे तेल का मचा दिया, तबाही मचाने वाला बल्लेबाज है ये, रुकने नहीं वाला। इनके स्लॉट में आती है तो प्लॉट में जाती है। केतन तैयार, हार्दिक पांड्या, केतन गेंदबाजी मार्ग पर है, सिंगल यहां से मिलेगा। संदेश को मौका, 5 आ गए पिछले 2 गेंदों पर। टीम 50 अप, 51, 51 रन पहुंच चुकी है। मात्र 3 बॉल बची है और संदेश से अपेक्षा बहुत है कि वो मैच में आखिरी 3 गेंदों पे बड़े प्रहार करे। एक नहीं तो मेरे कम से कम 3 नहीं तो 1 तो मारे वहां पर। मुरबी की अपेक्षा होगी, फील्डर है वहां पे, खुद गेंदबाज फॉलो थ्रो में मिड ऑन पर पकड़ लिया कैच। केतन उलवेकर। थैंक यू डीजे नितिन, नंबर 1 डीजे मास्टर, क्योंकि अब इनके बैनर टूर्नामेंट में लगते हैं। उसाट ने, मेरे ख्याल से उसाट ने टूर्नामेंट में भी नितिन डीजे का बैनर लगा था। इससे पहले केवल मेरे ख्याल से नेरे दुंद्रे विभाग वाकड़ी टूर्नामेंट में भी बैनर लगा था उनका। अच्छी डीजे मास्टरिंग है नितिन की, थैंक यू, वेलकम नितिन। फिर से एक बार वल्लभ में आपका स्वागत है। 2 गेंद बची है। टीम मुरबी और नए बल्लेबाज अब जाएंगे। प्रवीण करावकर बंधु संदेश आउट हुए, खास नहीं खेला उन्होंने कुछ, लेकिन अब एक और भाई मैदान के अंदर, 2 सगे भाई है करावकर बंधु। 2 गेंद का खेल मात्र शेष। दूसरा सत्र बहुत अच्छा रहेगा, संकेत पाटिल की गेंदबाजी देखने मिलेगी आपको। बिग बैटल होगा यहाँ पर, महामुकाबला। इस बार देखिए विकेटों के पीछे सिंगल मिलेगा यहाँ पर। और टीम मुरबे का जलवा है इस साल, आप इसे कम ना समझे, क्योंकि टीम मोरबे ने 17 चषक जीते, 17 ट्रॉफी। ये आसान नहीं है दोस्तों। हर सीजन हर वीक में इनके स्टेटस अपलोड होते, और मोरबी टीम के लिए मेहनत तो होगी इनके सामने कि इस सीजन की जो इन्फॉर्म टीम है उसे रोकने के लिए
संकेत पाटिल के ब्रह्मास्त्र इस्तेमाल होंगे दूसरे सत्र में। लास्ट बॉल टारगेट सेट बॉल 52। चलिए सर्वेश ठाकुर उसी अंदाज में, लेकिन फील्डर है, रोका उन्होंने, वहां पर एक ही मिलेगा, रनआउट भी होंगे। पहला सत्र यहां पर समाप्त हुआ है और टीम का स्कोर पहुंच चुका है स्कोर बोर्ड पे 53 रन, जीत के लिए चाहिए 54। आने वाली 5 ओवर में टीम श्रीयन 11 श्री गणेश मोरबे। आहे दमदार बालाराम पाटील भारी, आहे दमदार आमचा आमदार बालाराम पाटील भारी, आहे दमदार आमचा आमदार बालाराम पाटील भारी। कोकण शिक्षण मतदारसंघाचे माजी आमदार आदरणीय बालूशेठ पाटील यांच्यावरती एक छानसं हे गीत आपण डीजेच्या माध्यमानं ऐकलं। अतिथी कक्षात सन्माननीय जोशी साहेब यांचं शुभागमन आहे। तर यानंतरचा जो सामना होणार आहे त्या सामन्याचा टॉस जयेंद्र खाडेकर यांचं शुभागमन या ठिकाणी आहे, त्यांचा आदरपूर्वक सन्मान। आणि त्याच्यानंतर आजच्या या रजनीतील साखली या पोलमधील सेकंड मॅच दुसरा सामना, त्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल होईल। आणि दोन संघांना आमंत्रित करतो पुन्हा एकदा, लॉट्समध्ये थोडा परिवर्तन आहे। पुन्हा एकदा वाईल्ड कार्ड एंट्रीमध्ये तुम्ही चिल्ड्रन संघाच्या जागेवर गोवटणे संघाला पाहाल, तर मॅच असेल तलोजे मजकूर विरुद्ध गोवटणे या दोन संघामध्ये। गोवठणे विपक्ष तलोजे मजकूर अशा प्रकारचा हा सामना, अशी ही लढत पाहायला मिळेल। रमाकांत पाटील यांना विनंती असेल की आपण प्लीज प्रेझेंटेशन बॉक्सकडे या। रमाकांत पाटील साहेब आपला आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी होईल। सन्माननीय रमाकांत पाटील साहेब। तर गोवटणे ब हा संघ आहे तलोजा मजकूरच्या विरोधात। दोन्ही संघाची कॅप्टन इनिंग ब्रेक झाली आहे, टॉससाठी तुम्ही रिपोर्टिंग करायचे। रमाकांत पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान सन्माननीय भोलेनाथ पाटील साहेबांच्या पवित्र शुभ हस्ते होतोय। तदनंतर सन्माननीय सुधीरजी टेंबे यांचं शुभागमन या ठिकाणी आहे। सुधीर भाऊंना विनंती असेल प्लीज आपण या मंचावरती, आपली उपस्थिती आम्हाला अपेक्षित आहे। आदरणीय सुधीरजी टेंबे साहेबांचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती। ही संकल्पना खरं तर ज्यांची, त्या माजी सरपंच आणि माजी उपसरपंच ट्रॉफी 2026चे मुख्य आयोजक आदरणीय भोलेनाथ पाटील यांच्या पवित्र शुभ हस्ते सुधीरजी टेंबे यांचा आदरपूर्वक सन्मान। चला, तलोजे मजकूर व गोवठणे बी या दोन्ही संघाच्या संघनायकांना फायनल कॉल असेल। पहिल्या सत्रानंतर मनोज पाटील माजी उपसरपंच मनोजजी पाटील यांना विनंती असेल आपण या, आपला आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी केला जाईल। दोन्ही तलोजे मजकूर संघाचा संघनायक येतोय, गोवठणे बी संघाचा संघनायक। तर गोवठणे बी संघ उरणवरून जवळजवळ 38 ते 39 किलोमीटरचा प्रवास करून हा संघ या ठिकाणी वलपमध्ये येतोय। संकेत जोशी युवा उद्योजक पापडीचा पाडा यांचं शुभागमन या ठिकाणी आहे, त्यांचा आदरपूर्वक सन्मान। जशी सामन्याला सुरुवात होईल आपल्याला कॉम्बॉक्समधून आवाज ऐकायला मिळेल लव फडके यांचा, आणि निश्चितच भावेश घरत, खरं तर आमच्या पाटील कुटुंबियांमधून भोलेनाथजी यांचे भाचे पापडीचा पाडा। चला या लवकर, भावेश यांचा आदरपूर्वक सन्मान आहे मामांच्या पवित्र शुभ हस्ते। गोवठणे टीम चला लगेचच आपण आला असाल। येस, रिपोर्टिंग झालेली आहे त्यांची, नाणेफेकीचा कौल होईल। थेट झटपट पटापट लगेचच मंचावरती यायचं आहे। इथे पाहू शकाल भावेश यांचा आदरपूर्वक सन्मान मुख्य मंचावरती होतोय। मोरबे विपक्ष मोरबी अशी लढत सुरू आहे आणि लढत आपण ऐकणार आहोत ज्यांच्या आवाजातून आवाज असणार आहे। तत्पूर्वी जाऊया कॉम्बॉक्सकडे। लहू
फडकेजी. हॅलो, धन्यवाद पंडित सर. पुढे आपलं सर्व क्रीडा रसिकांचं श्री गणेश क्रिकेट संघ वलप आयोजित सनी शेट्टे यांचं शुभागमन या ठिकाणी आहे. सनीजी चला या, आपण प्रेझेंटेशन बॉक्सकडे चला, ज्या ठिकाणी आपला आदरपूर्वक सन्मान केला जाईल. रणजित निषाद यांनाही विनंती असेल, रणजित निषाद प्लीज वेलकम, आपला या आदरपूर्वक सन्मान आहे. SSCC गोवठणे संघाचा कॅप्टन येतोय. तलोजे मजकूर संघ या ठिकाणी टॉस होईल. एक षटकाच्या समाप्तीनंतर आपण टॉसकडे जाणार आहोत. तोपर्यंत गोवठणे संघाचा संघनायक विराजमान होईल गेस्ट डाईजवरती. जाऊया लवजी फडके. थँक्यू सो मच. लक्ष आहे 54 धाब्यांचं. सलामीची जोडी स्ट्रायकर येनला संकेत बघत. पहिला बॉल फ्लिक करण्याचा प्रयत्न, मिस्टर स्ट्रोक आहे आणि गोलंदाज संकेत पाटीलला पहिल्या बॉलवरती गोल्डन विकेट. संकेत टू संकेतचा बॉल आणि इथेच हा दोघांचं प्रतिद्वंद्व युद्ध समाप्त. पहिली विकेट मैदानाच्या बाहेर. थँक्यू. जोपर्यंत अगदी दुसरा खेळाडू नवीन खेळाडू पॉपिंग कडे जातोय तोपर्यंत जाऊया. गोवठणे संघाचा कर्णधार आणि तलोजे मजकूर यायचा आहे. टॉससाठी मी विनंती करतोय आदरणीय जयेंद्र खाडेकर. जयेंद्र खाडेकर चला प्लीज या. गोवठणे संघ परत एकदा बेस्ट ऑफ लक. आणि त्याचबरोबर तलोजे मजकूर हे दोन्ही टीम कॅप्टन टॉससाठी आहेत. जयेंद्र खाडेकर यांच्या पवित्र शुभहस्ते आणि भोलेनाथजी पाटील मुख्य आयोजक या गोवठणेस कॅप्टन कॉलिंग हेड टेल. काय निर्णय असणार आहे तलोजी मजकूर संघाचा संघनायक? क्षेत्ररक्षण करू आम्ही. क्षेत्ररक्षण करणार आहात आणि त्याचबरोबर निर्णयासोबतच आत्तापर्यंत कितवी मॅच किंवा प्रतियोगिता या मैदानावरती खेळताय? या मैदानावर तर खेळतच राहतो, पण आम्ही इथे एकदा रनरअप पण झालेलो. हा मैदान आमच्यासाठी लक्की आहे. सगळ्यांसाठी लक्की असणारा मैदान. खरं तर यावर्षी कुणासाठी लक्की ठरतोय ते आपल्याला पाहायचं आहे. जाऊया. गोवठणेसोबत कधी लढत झाली तुमची? नाही झाली, आता फर्स्ट टाईमच आहे. बघायला फार आनंद होणार आहे. थँक्यू. गोवठणे संघ वलपमध्ये खेळण्यासाठी आलात. मिनी वानखेड म्हटलं जातो या मैदानाला. कसं वाटतं इथं आल्यानंतर? ग्राउंड तर खूप छान आहे. तिथून वरून बघितलं तेव्हा तर वाटलं की ग्राउंड खेळायला पण चांगलं मजा येईल इथं. या सीझनमध्ये कसं आपला टीम परफॉर्मन्स कसं देतोय? टीम परफॉर्मन्स चांगला आहे. 1-2 राऊंड मारतून तिसऱ्याला थोडा बॅड लक. यावेळेला निश्चितच एक चांगल्या प्रकारचा खेळ अपेक्षित असेल. कुठेही जाऊ नका. टॉस बॉक्सकडून थेट जाऊया कॉम बॉक्सकडे, ज्या ठिकाणी परत एकदा आपल्याला मैदानाकडे धावत्या विवरणातून घेऊन जातील लव फडके. थँक्यू सो मच. मागच्या बॉलवरती चौकार आलाय. आदेश पांडव आलाय मैदानाच्या आतमध्ये ॲज अ कॅप्टन, टीम लीडर आहे आणि तो मैदानाच्या आतमध्ये आला आणि त्यानंतर त्याचा आपला परिचय पहिल्याच बॉलवरती दिलाय. संकेत पाटील इकडे मुरबी टीमचा मास्टर माइंडेड खेळाडू आहे. टेनिस बॉल क्रिकेटचा फिरकीचा जादूगर आणि त्याच्यावरती आक्रमण लीडर आहेत. समोरील बाजूला अग्नी त्याच सेनापतीवरती आक्रमण करत असताना दुसरा सेनापती ठोकलाय. हा दुसरा चौकार. सलग 2 बॉल आणि 2 चौकार. रिप्ले ॲक्शन मध्ये तुम्ही पाहू शकता अगदी बॅटच्या टोल एंडचा वापर केला आणि वाईडिश मिड विकेट आणि काऊ कॉर्नर या रेंजमध्ये त्या एरियामध्ये बॉलला पाठवलं गेलं. अगदी सीमा रेषे लगत अगदी एक टप्पा बाउन्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा चौकार आलाय. 2 बॉल 2 चौकार आहेत. संकेत तयार आहे. हो, इथे धीम्या गतीनं लाईन मागे खेचली गेली आणि लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न होता या बॉलवरती. डॉट बॉल आलाय. मास्टर माइंड अगदी आम्ही आधीच उल्लेख केला होता, कारण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये संकेत पाटीलचं हे नाव ब्रँड आहे, त्यामुळे त्याचं ब्रँड या मैदानामध्ये तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. आदेश पांडवसाठी हा बॉल दरम्यान इकडे 1 रन बाईच्या माध्यमातून आहे. त्याच्यामध्ये वाईट 1+1 आहे. 2 धावा आता मिळतील, कारण जे 2 चौकार जे आलेत ना त्यानं पूर्णपणे मी तर म्हणेल या षटकाचं थोडंसं चित्र बदललं गेलंय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक पहिल्या बॉलवरती विकेट जरूर आली, परंतु त्याच्यानंतर कॅप्टन्सनं मैदानाच्या आतमध्ये एंट्री केली. आदेश पांडवनं 2 बॉल 2 चौकार. आता सागर उल्वेकर आहे.
बायकर मॅन आहे मोरबे टीमकडनं, परंतु इथे बॉल टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आला आणि इथे सन्मानपूर्वक एक धाव या शेवटच्या बॉलवरती एकवटली गेली. 11 धावा धावपालकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. हे Yes. गावागावात एक बॉल शिल्लक आहे कारण व्हाईट बॉल होता. एक बॉल आहे व्हाईट बॉल. आम्ही काउंट करण्यासाठी थोडंसं चुकी झाली, क्षमा असावी. शेवटचा बॉल शिल्लक आहे. ओ लॉब केला बॉलला आणि वाईडिश मिड विकेटच्या डोक्यावरनं आदेश पांडवनं इथे दाखवलाय हा आसमानी टोला षटकार. मिळतो या मान त्याचा आहे बोलबाला. त्याच्या कमाने गोरगरिबाला लयाचा आधार झाला. हो गावागावात मिळतो या मान त्याचा आहे बोलबाला. त्याच्या कमाने गोरगरिबाला लयाचा आधार झाला. दादाचा स्वभाव हाय लय गोड. थँक्यू. या ठिकाणी कुलदीप पाटील यांना विनंती असेल आपण चला या प्रेझेंटेशन बॉक्सकडे आणि सतीश पाटील, कुलदीप पाटील साहेबांचा आदरपूर्वक सन्मान केला जाईल. माझे सरपंच, माझे उपसरपंच ट्रॉफी 2026 मधील आदरणीय मुकेशजी यांनाही विनंती असेल आपण चला प्लीज या. सतीश पाटील, कुलदीप पाटील आणि मुकेश, बूम बूम मुकेश. तर चला या तिन्ही मान्यवरांना विनंती आहे आपण थेट प्रेझेंटेशन बॉक्सकडे यायचं आहे. एक षटक संपेल तेव्हा परत एकदा कुलदीपजी, मुकेशजी यांना विनंती केली जाईल आणि सतीशजी हो टू कम बॉक्स. थँक्यू सो मच. प्रतीक पाटील नवीन गोलंदाज आहे, द्वितीय षटकाचा मानकरी आहे. पॉवर प्लेचे दुसरं षटक. सागर उलवेकर ॲज अ ओपनर आहे. अगदी सिद्धी करवले शिवयुवा चषकामध्ये आपल्या स्वप्नातली पहिली ड्रीम बाईक या सागर उलवेकरनं पटकावली होती. तो बायकर मॅन आता तुम्हाला स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतोय. 17 धावा आहेत. 17चा खतरा अजून परत शिल्लक राहील कारण हा बॉल डॉट बॉल आलाय. प्रतीक पाटीलचा चांगला बॉल आहे. सुरुवात चांगली आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचे दुसरं षटक आहे. लक्ष आपण पाहिलं गेलं तर 54 धाव्यांचं आहे आणि पहिल्या षटकामध्ये 17 धावा. खरं तर संकेत पाटीलला हे चांगलं संकेत दिलं मोरबे टीमच्या आदेश पांडवनं, कारण त्याने दाखवलेले अगदी 2 चौकार आणि 1 षटकार लाभदायक आहेत. इथे यॉर्कर बॉल होता, ऑफस्टंप मारा होता, सन्मान दिलाय. हलक्या हाताने ढकललं थोडंसं फ्लंबिंग आणि लगेच तिचा सिंगलचा डबल फायदा आहे. त्यामुळं इथे एक्स्ट्राच रन जरूर पाहायला मिळतो. 2 धावा या बॉलवरती आल्यात. सागरच्या खात्यामध्ये जरूर जोडल्या जातील आणि टीमची टोटल आता तुम्हाला धावफलकावरती पाहायला मिळते 19 धावा. धावफलकावरती 1 गडी बाद आहे, तो म्हणजे ॲज अ ओपनर संकेत भगत हा पहिल्या बॉलवरती बाद झाला. त्याच्यानंतर या डावाला या 2 फलंदाजांना सावरले गेले. 19 धावा धावफलकावरती आहेत. एज अँड टेकन बाहेरची कडा लागली होती, बॅटच्या टोल एंडला बाहेरची कडा आणि यष्टीरक्षकाने चुकी न करता हा दुसरा आद्रा मिळतोय. 2 सलामीर मोरबे टीमच्या आता डगआउट कडे परतताना हा दुसरा आद्रा मिळतोय. मोरबी संघाचा सध्याच्या घडीला धोनीचं कार्य करत असताना यष्टीरक्षक तुम्हाला पाहायला मिळतो, तो म्हणजे संदेश करावकर. हा फिल्डर आहे आणि त्याने चांगला झेल टिपलाय. नवीन फलंदाज इन ऍक्शन मध्ये 4थ्या क्रमांकावरती आयुष फडके. आता हाही एक यष्टीरक्षक आहे मोरबे टीमचा आणि तो आता मैदानाच्या आतमध्ये. एका धोनीनं झेल टिपला, आता दुसरा धोनी बॅटिंग साठी आलाय मोरबे टीमचा. एक ताकदवर फलंदाज आहे. 19 धावा आहेत धावफलकावरती आणि 2 फलंदाज सलामीची जोडी आता स्वस्तामध्ये माघारी परतले, कारण दोन्ही फलंदाजाचं योगदान आपण पाहिलं गेलं तर दोघे मिळून अवघ्या 3 धाव्यांचं योगदान आहे 4 बॉलमध्ये. कारण संकेत 0वरती बाद झाला पहिल्या बॉलवरती आणि पहिला बॉल नटराज स्टाईलला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. इथे रनआउटचे चान्सेस आहेत परंतु नाही, डायरेक्ट हिटलं काम बनत होतं परंतु लेग बाईचचा इशारा आलाय. दरम्यान
अनिल टेंबे सरांचा. एक धाव जरूर एकवटली जाईल. 20 धावा धावफलकावरती. आयुष फडकेचं अजून खातं उघडलं नाहीये, परंतु सध्याच्या घडीला आदेश पांडव आहे. संघनायक कसा असावा त्याचं ज्वलंत उदाहरण जरूर मैदानाच्या आतमध्ये. लीडर सध्याच्या घडीला फ्रंटला येऊन खेळण्याचा प्रयत्न करतोय. 14 धावा आहेत त्याच्या खात्यामध्ये. इकडे अपील आहे परंतु पंच मंजुरी देत नाहीये, त्यामुळे हा डॉट बॉल आहे. अगदी गोलंदाजानं ज्या पद्धतीनं बॉल रिलीज केल्यानंतर त्याला असं वाटलं की इथे बॅटची कड्या लागल्या, परंतु त्याला पाठिंबा यष्टी रक्षकाचा नव्हता. कारण कॉटबे यांच्या विकेटला तुम्हाला यष्टी रक्षकाचा पाठिंबा असणं हे महत्वाचं असतं. तेव्हा कुठे पंच तुमच्या अपिलीला अगदी उचलून धरतात, अन्यथा पंच तुमच्याकडे पाहत सुद्धा नाहीये. त्यामुळे हा डॉट बॉल आहे. व इकडे गॅप शोधलाय, गॅप भरपूर मोठा, पलीकडे धावांचा नाही तोटा, मिळतील 4 धावा. चौकार. दोन षटके समाप्त आहेत आणि 24 धावा आता धावफलकावरती लागल्यात. आता बॉल शिल्लक आहेत 18 आणि गरज आहे इथनं आपण पाहिलं तर 30 धावांची. म्हणजे प्रति षटकामागे आपण पाहिलं तर 10च्या सरासरीनं धावा बनवायच्यात. मी तर म्हणेन आता मोरबे टीमला हे लक्ष सोपं आहे, कारण अजून हनुमान फडके सारखा एक ताकदवर फलंदाज डगआउटमध्ये आहे. त्यामुळं हा मोरबे संघ आता बिंदास्त आहे, कारण यंदाचा हंगाम त्याने गाजवलंय. आधीच्या 2-3 वर्षामध्ये जर का मागे सरकून पाहिलं तर मोरबे संघाचे हेच खेळाडू वेगवेगळ्या टीम मध्ये खेळत होतं, परंतु त्याच्यानंतर अगदी गावाने निर्णय घेतला की आपण सर्व खेळाडू मिळून एकच टीम बनवूया, मग आपली ताकद या टेनिस बॉल क्रिकेटवरती अधिराज्य गाजवण्यासाठी तयार होईल. आणि तोच आता मोरबे संघ यंदाचा हंगाम आणि गतवर्षीचा हंगाम कशा पद्धतीने गाजवतोय पाहायला मिळतोय. आयुषसाठी हा बॉल खोलवर टप्प्याचा. SLBW ची विकेट. पहिल्याच बॉल वरती गोलंदाजाला मिळाला यश. गोलंदाज आहे हर्षल पाटील आणि फलंदाज बाद होतोय तो म्हणजे आयुष फडके. बॅक टू द पवेलियन. खरं तर आयुष फडकेसाठी गाणं होतं की तू थांबायला हवं होतं, परंतु नाही थांबला. याच दरम्यान तलोजे मजकूर गावचे आमचे सन्माननीय प्रेमजी पाटील यांना विनंती आहे की आपण मंचावरती यावं. आपलंही या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतं. केतन उलवेकर आहे. हार्दिक पांड्याचा हा जबरदस्त फॅन आहे आणि तो सध्याच्या घडीला बॅटिंगसाठी आल्या 5व्या क्रमांकावरती. काल आपण भारत विरुद्ध पाकिस्तानमध्ये हार्दिक पांड्याची जी गोलंदाजी पाहिली, पहिल्या षटकामध्ये जो विकेटचं सेलिब्रेशन होतं, रिंकू सिंगनं टिपलेला झेल अप्रतिम होता. टॉपेज आहे परंतु मागे फिल्डर नाहीये. बॉल चाललाय परंतु त्याला अडवलं जाईल. दरम्यान 1 धावा आहे. पहिल्या बॉलवरतीच केतनचं खातं जरूर उघडलं जाईल, कारण इथं धाव पलकावरती आता लागतात. टोटली 25 धावा आहेत. 16 बॉल शिल्लक. 29ची गरज आहे. या षटकातील 2 बॉल आतापर्यंत आपण पाहिल्या. पहिल्या बॉलवरती LBW ची विकेट. गोलंदाज सध्याच्या घडीला हर्षल पाटील आहे. त्याच्यानंतर या मागील बॉलवरती सुद्धा असं वाटलं होतं की विकेट आहे, परंतु तिथे अगदी सुरक्षित जागेमध्ये बॉल लँड झाले. 16 बॉल 29ची गरज आहे. हर्षल तयार आहे. समोर आदेश पांडव टीमचा कॅप्टन आहे, लीडर आहे. लीडर ऑन द फ्रंट. कमी गतीचा बॉल फुल टॉस, परंतु इथे ही झेल ड्रॉप आहे. मिस्टामिक स्ट्रोक होता. असं वाटलं होतं की बॉल उंच सफर करेल, परंतु त्याचं घडलं नाहीये. अजून एक धाव. अगदी मागदी 3 बॉलवरती ना गोलंदाजाला जणू काही 3 विकेट मिळालेच असते, परंतु ते घडलं नाहीये. 1 विकेट मिळाली आहे, परंतु पुढील 2 बॉलवरती दोन्ही फलंदाजांना जीवनदान आपण म्हणू शकतो आणि तिथे 1-1 धाव मिळाली आहे. आता बॉल शिल्लक आहेत 15 आणि गरज आहे ती मात्र 28 धावांची. आदेश आणि केतन आहे. तोपर्यंत या मॅच मध्ये बरंच काही आहे, कारण हनुमान सुद्धा अजून डगआउट मध्ये आहे, जो ताकदवर फटके खेळण्यासाठी माहिर आहे, परंतु त्याचं बॅटिंगला येणं आता कितपत योग्य आहे
हे पाहावं लागेल. वाडा बॉल, काय बॉलिंग करतोय सध्याच्या घडीला हर्षल. अगदी टर्न करतोय बॉलला, बाहेरच्या दिशेला वळवण्याची जी शैली आहे, लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न करतो आणि मध्येच एखादा जलद गतीचा बॉल. आणि त्या विविधतेनं खरं तर मोरबे संघाच्या ह्या फलंदाजानं सध्याच्या घडीला जणू काही पायामध्ये त्यांना बेड्यात जखडून ठेवाव्या त्या पद्धतीनं गोलंदाजी आहे. इथे पर्याय शोधलाय केतन उल्वेकरनं, कारण दुधारी तलवारीचा वापर केलाय आणि बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा ठोकलाय चौकार. गणपती देवाचा साऱ्या पुरांच्या हाताई शिरावर वल्लभ गावात श्री गणेश क्रिकेट. क्या बात आहे, अप्रतिम संगीत. खरं तर या स्पर्धेचे आमचे मुख्य आयोजक आहेत ते म्हणजे श्री गणेश क्रिकेट संघ वल्लभ, आणि त्यांच्या टीमचं टायटल संगीत आपण ऐकलं गेलं. पुढील बॉल तयार आहे हर्षलचा केतनसाठी आणि इथे मिस्टामिंग स्ट्रोक, कॉटन बॉलची विकेट. हर्षलला या बॉल वरती सुद्धा विकेट मिळते, ज्यानं विकेटने सुरुवात केली आपल्या ओव्हरची आणि शेवट ही अगदी त्याच पद्धतीनं झटक्या क्रमांक 4 लागतोय श्रीयान 11 श्री गणेश मोरबे टीमला. धाव फलकावरती 30. नवीन फलंदाज आता हनुमान फडके आलाय. आता बॉल शिल्लक आहेत 12 आणि गरज आहे इथनं 24 धाव्यांची. 54 धाव्यांचं टार्गेट. अगदी असं वाटलं होतं की श्रेयान 11 श्री गणेश मोरबे संघ या मॅच मध्ये अगदी लवकर सामना संपेल, परंतु तसं नाहीये. क्रिकेट आहे आणि समोर संकेत पाटीलची सेना आहे, ज्यानं कित्येक वर्ष टेनिस बॉल क्रिकेटवरती अधिराज्य गाजवलंय. तो संघ सध्याच्या घडीला यज्ञेश्वर प्रतिष्ठान, हर्षाली 11, जयदुर्गा मोरबी संघ अगदी या मॅच मध्ये अगदी मेहनतीची पराकष्ट करताना तुम्हाला पाहायला मिळतोय, ज्यानं पहिल्या 3 षटकामध्ये 30 धावा दिल्यात. आता येणारे 12 बॉल आणि वाचवायचे आहेत 24 धावा. समोर गोलंदाज आता मोरबी संघाकडनं 4थ्या षटकामध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय परेश ठाकूर हा गोलंदाज. 12 बॉल 24 ची गरज आहे. समोर आदेश पांडव आहे, कॅप्टन आहे. तोपर्यंत या मॅच मध्ये बरंच काही शिल्लक आहे. त्याच्या सोबतीला आता हनुमान, बजरंग बलीची पॉवर या फलंदाजाच्या बॅटिंग मध्ये तुम्हाला सातत्याने पाहायला मिळतोय. 12 बॉल 24 ची गरज. गोलंदाज तयार आहे सध्याच्या घडीला परेश ठाकूर. 4थं षटक या मॅचचं हे निर्णायक षटक असेल, कारण जर या ओव्हर मध्ये या षटकामध्ये धावा बरसल्या तर मोरबे संघ हमखास मी म्हणेल या मॅच मध्ये इन होईल. जर यदा कदाचित हे षटक 10 धाव्यांपेक्षा कमी राहिलं तर मात्र हवी होणार मोरबे संघ, यात शंका नाहीये. त्यामुळे हे षटक महत्वाचं आहे. परेश तयार. पहिला बॉल अवे फ्रॉम द वाडी लाईन आणि पंच अनिल जिटेंबे सरांचा इशारा आलाय, इट्स अ वाईट बॉल. आदेश तयार आहे समोरच्या दिशेला, ज्यानं अगदी 2 चौकार 1 षटकारी त्याच्या बॅटमधनं पाहिलं. 3 चौकार आहेत, 1 षटकार आहे. सध्याच्या घडीला 7 बॉल आणि 19 धावेवरती खेळतोय. हनुमानला अजून स्ट्राईक आलीच नाहीये, कारण मागच्या षटकातील शेवटच्या बॉलवरती विकेट मिळेल, त्याच्यानंतर तो आतमध्ये आलाय. परेश तयार आहे. समोर आदेश, इथे कॅचची संधी आणि इथे झेल ड्रॉप आहे. संकेत पाटीलनं सोडलेला झेल हा किती महत्वाचा आहे. कॅच सोडली की सामना सोडलाय. येणार एक वेळ आणि येणारा काळ या मॅच मध्ये जरूर सांगून जाईल की हा झेल किती महत्वाचा आहे. कारण संकेत पाटीलला हे जरूर ठाऊक आहे की आदेश पांडव ज्याने 7 मध्ये 19 बनवल्या त्याचा हा सोपा झेल, सोपा नव्हता, थोडासा अवघड जरूर होता, परंतु ॲज अ कॅप्टन असताना, तुम्ही यष्टीरक्षक असताना कठीण झेललाही सोपं बनवणं होतं. कारण ह्या मॅचचं हे भवितव्य होतं आणि ते आता बिघडलंय काय. येणारे बॉल जरूर सांगून जातील. वाडा बॉल, काय बॉल टाकलाय, शरीरापासून दूर जरूर ठेवलाय, ऑफस्टंप मारा ठेवलाय आणि हा डॉट बॉल आहे. त्याचं कारण राहिलं आदेश पांडवचा फुटवर्क. या बॉल वरती काही पाहायला मिळालं नाहीये. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न राहिला
आणि बॉल ज्या गतीनं परेशनं टाकला होता त्याच गतीनं यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. येणारे 10 बॉल आणि गरज आहे आता 23 धावेची. बॅटिंग करतो सध्याच्या घडीला श्रीयार 11 श्री गणेश मोरबे संघ. ज्या आदेश पांडवनं 3 चौकार 1 षटका ठोकलाय त्या आदेशला इथे थांबवतोय. वॉट अ बॉलिंग, काय बॉलिंग आहे. जर या गोलंदाजाची बॉलिंग आवडली असेल तर टाळ्या होण्यासाठी काय हरकत आहे. अशी कमालीची षटक सध्याच्या घडीला परेश ठाकूर इथं हाताळताना पाहायला मिळतोय. या षटकाची आधीच मी चर्चा केली होती. हे षटक या मॅचचं महत्वाचं षटक आहे. ज्याच्या बाजूने हे षटक झुकलं जाईल त्या संघाच्या विजयाचं पर्सेंटेज जास्त प्रमाणात होतील आणि ते षटक निर्णायक आहे सध्याच्या घडीला. 9 बॉल 23 ची गरज. अजूनही काही बिघडलं नाही मोरबे टीमला. येणाऱ्या 3 बॉल मध्ये या षटकात काय पराक्रम पाहायला मिळेल. लॉब केलंय खरं परंतु मिसटायमिंग स्ट्रोक आहे कारण बॅटच्या ज्या रेंज मध्ये असायला हवा होता त्या रेंज मध्ये हा बॉल आला नाहीये. दरम्यान एक सिंगल पूर्ण आहे परंतु हनुमान वरती सुद्धा आता प्रेशर असेल कारण 8 बॉल मध्ये 22 बनवायचे आहेत. मागील 4 बॉल मध्ये ज्यांना नॉन स्ट्रायकरला उभे राहून पाहिलं गेलं की जो कॅप्टन आधीच्या मागील 2 ओव्हरमध्ये चांगली बॅटिंग करत होता त्याला परेश ठाकूरनं अगदी शांत ठेवलं गेलंय. अशा गोलंदाजाच्या समोर आता आपण येऊन थांबणार आहोत. त्यामुळे हे 2 बॉल महत्वाचे आहेत. जर एक जरी चांगला फटका आला किमान 15 पेक्षा कमी टार्गेट जर का ठेवता आलं हनुमानला येणाऱ्या 6 बॉल मध्ये तर या मॅच मध्ये मोरबे संघ काहीतरी मी म्हणेल करू शकतो. अन्यथा हा सामना वाचवणं मोरबे टीमला थोडंसं त्रासदायक आहे. परेश ठाकूर इथे हा वाईट बॉल आहे आणि लगेच रेफर केलाय. गोलंदाजानं सांगितलं की आम्ही रिव्ह्यू घेणार इकडे आणि लगेच तिसऱ्या पंचाकडे हा निर्णय सोपवला जाईल. पंचाने इशारा दिला इट्स अ वाईट बॉल आणि तुमच्याकडे रिव्ह्यू आहे त्यामुळे गोलंदाजी करणाऱ्या मोरबी टीमनं हे रेफर केलं गेलंय. टीव्ही अंपायरकडे हा निर्णय दिलाय. चला तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये विनय गावंडे याचं आपण व्हाईट बॉल साठी रेफर केलं गेलंय. पंचांनी व्हाईट दिलाय परंतु बॉलिंग करणाऱ्या टीम रेफर केले गेले की हा बॉल व्हाईट आहे की नाही. याच इट्स अ व्हाईट बॉल त्यामुळे रिव्ह्यू गमावलाय मोरबी टीमनं. आता हा धोक्याचा संकेत जरूर असेल येणाऱ्या बॉलवरती कारण येणारे बॉल आता शिल्लक आहेत म्हणजे 8 आणि गरज आहे आता 21 धाब्याची. परेशचा पुढचा बॉल मोलाचा बॉल असेल. हो इथे चपराक चांगली आहे. बजरंग बलीची पॉवर नेहमीच या फलंदाच्या बॅटिंग मध्ये पाहायला मिळाली आणि डीप एक्स्ट्रा कव्हरच्या पलीकडे पहिलाच बॉल खेळत असताना ठोकलाय हा दमदार रुबाबदार चौकार. आता 7 बॉल 17 ची गरज. व्हाईट बॉल किती चित्र बदलवलं गेलंय. जर तो व्हाईट बॉल नसता तर आता षटक समाप्त झालं असतं परंतु टाकलेला व्हाईट बॉल त्याच्यावरती एक्स्ट्रा रन मिळाली आणि तो थोडा वेळ मिळाला फलंदाजाचा कारण त्याच्यावरती घेतलेला रिव्ह्यू आणि तो फलंदाजासाठी आत्मविश्वास मिळवण्यासाठी मी तर म्हणेल ती वेळ मिळाली आणि त्याच्यानंतर पुढील बॉलवरती चौकार आलाय. आता क्षेत्ररक्षणामध्ये बदल आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरला आता फिल्डर तैनात आहे. येणारा बॉल काय असेल हे जरूर इथे पाहायला मिळेल. 7 बॉल 17 ची गरज. अजून फिल्डिंग मध्ये सजावट आहे. थोडा वेळ मी तर म्हणे मोरबी संघ जास्त खेळतो. थोडी घाई करायची. शेवटचा बॉल आहे परेशचा. बॉलला उड्याला मिसटायमिंग आहे. मिड विकेटला फिल्डर पुढे आला त्याच्यानंतर मागे सरकलाय आणि बॉलला अडवलंय खरं आहे परंतु इथे गाडी रिव्हर्स असताना आदेश पांडवला परतावं लागेल. ही रनआउटची विकेट नाही तर कदाचित मोरबी संघ या मॅच मध्ये इन होण्याची चिन्ह आहे. फलंदाज बाद होतोय. बोलणं पाटील आयोजक भारी, बोलणं पाटील आयोजक भारी, या क्रिकेट स्पर्धेचा, या क्रिकेट सामन्याचा रायगड ठाण्यात गाजतंय नाव एवन सरपंच चषकाचा. रायगड ठाण्यात गाजतंय नाव एवन सरपंच चषकाचा. अगदी हे रनआउटची विकेट कोणाची पडली तर कॅप्टनला इथे रनआउटच्या स्वरूपात बाहेर पडावं लागतं. आदेश पांडवची ही बहुमूल्य विकेट ज्याने 11 मध्ये 20 बनवल्या
जो डाव डगमगत होता मोरबे टीमचा, त्या डावाला ज्यानं सावरलं गेलं तो संघनायक आता माघारी परतलाय आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रणित पाटील, ज्यानं जेवीआर ट्रॉफी गाजवली होती, तो JW ट्रॉफी खरं तर ज्यानं गाजवली होती तो आता प्रणित मैदानाच्या आतमध्ये आलाय. आता येणारे 6 बॉल शिल्लक आहेत, गरज 16ची, परंतु एक जमेची बाजू आहे. हनुमान फडके स्ट्रायकर एंडला आहे. कदाचित मागच्या बॉलवरती काहीसा तोच निर्णय होता की हनुमानने असं सांगितलं की मी स्ट्रायकर एंडला राहतोय, परंतु आदेशचा दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता आणि एक्झॅक्टली तिथे गाडीला रिव्हर्स गिअर नव्हता आणि तिथे गाडी फसली गेली. आता 6 बॉल टाकण्यासाठी जबाबदारी कोणावरती असेल? सर्वेश ठाकूर, ज्यानं बॅटिंग दमदार केली पहिल्या सत्रामध्ये, ज्यानं 11 बॉल खेळत असताना 25 धावेची उपयुक्त खेळी, ज्यानं खरं तर जे 4थं षटक प्रणित पाटीलचं होतं त्याच्यावरती आक्रमण केले. आलेले 2 षटकार 1 चौकार, त्या ओव्हरमध्ये मिळालेल्या 16 धावा आणि त्याच 16 धावा आता या 6 बॉलमध्ये डिफेन्स करण्यासाठी आलाय मोरबी टीम कडनं सर्वेश ठाकूर. आणि समोर आहे मोरबे टीमचा बलवान, ताकदवान, शक्तिशाली फलंदाज हनुमान फडके. 6 बॉल 16ची गरज आहे. फिल्डिंग मध्ये थोडंसं परिवर्तन करण्याचा प्रयत्न जरूर. पहिला बॉल टाकण्यासाठी तयार आहे आणि संकेतला चांगलंच ठाऊक आहे हनुमानचा स्ट्रॉंग झोन कुठला आहे, त्या झोनला पॅक करण्यासाठी ही फिल्डिंग सजावट. आणि 6 बॉल 16ची गरज. पहिला बॉल सर्वेसचा, वाडसो गॅप शोधलाय, बॉल चाललाय गलीमध्ये, 2 फिल्डर धावतात बॉलला अडवण्यासाठी. बॉल न जिंकली रेस, बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे, आलाय संघर्षमय चौकार. टाकण्याचा बॉलचा प्रयत्न होता गोलंदाजाचा, परंतु बॉल अधिक बाउन्स केलाय. त्याला दिलेली चपराक, अगदी बॉल डीप गली थर्ड मॅनला गेलाय आणि तिथे मिळाला हा नशिबाचा चौकार म्हणावा लागेल, कारण फिल्डर जरूर होते, त्यांना बॉलनं दिलाय चकवा आणि मिळाला चौकार. येणारे 5 बॉल आता 12ची गरज आहे. मी तर म्हणेल हा चौकार आता मोरबे टीमला या मॅच मध्ये इन करण्यासाठी पुरेसा ठरतोय का? येणारे 5 बॉल 12ची गरज. फटका चांगला, डीपेक्षा कव्हरला फिल्डर आहे, परंतु काहीच करू शकत नाहीये. बॉल चालला बॉडी लाईनच्या पलीकडे. हा माइट हिट, ताकदवर स्ट्रोक होता, षटकार. षटकार आला आणि समोरच्या दिशेला अगदी मोरबे संघाचा जबरदस्त फॅन आणि संकेतचा चाहता असणारा आणि हार्दिक पांड्याचा चाहता असणारा आमचा स्वप्नील आदईकर, ते या मॅचचा आनंद घेतात. त्यांचं वेलकम आहे. आणि जनादेश, अगदी ही प्रेक्षक वर्ग, मायबाप वर्ग तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. तुडुंब गर्दी, कारण का या मैदानाचं वैशिष्ट्य आहे अगदी तुम्हाला मोफत मध्ये इंटरनॅशनल क्रिकेटचा आनंद घेणारा हा मिनी वानखेडे मैदान तुम्हाला पाहायला मिळतोय. तुडुंब गर्दी आहे. चला सामन्याला सुरुवात करायची. येणारे 4 बॉल आता गरज आहे फक्त 6 धावेची. ज्या सर्वेश ठाकूरनं ज्या धावा बनवल्या होत्या 4थ्या षटकामध्ये 16 उपयुक्त, असं वाटलं होतं की ते सामन्याला टर्न करेल, परंतु आता या क्षणाला तोच सर्वेश ठाकूर या मॅचला वाचवेल का? येणारे 4 बॉल आणि गरज आहे ती म्हणजे 6 धावेची. चार बॉल 6ची गरज. गोलंदाज अजून रिदम मध्ये नाहीये, थोडा दबाव आहे दिनेश पाटील सर आपण पाहिलं तर, कारण मागील जे 2 बॉल त्याच्यावरती केलेला प्रहार, चौकार, षटकार, ह्या मॅचचं चित्र आता पूर्णपणे बदललंय. कारण समोर फलंदाज एक ताकदवर आहे, बाहुबली स्ट्रोक खेळण्यासाठी तयार आहे. त्याच्या रेंज मध्ये बॉल आला तर ह्याच बॉलवरती कदाचित सामनाही संपू शकतो. आणि सामना संपलाय.
ती चर्चा आम्ही आधीच केली होती. हा बजरंग बलीची पॉवर या हनुमान फडकेच्या अंगामध्ये नेहमी संचारली जाते आणि त्यांनी विजयाचा षटकार या बॉलवरती ठोकलाय आणि इथे संघ विजय झालाय तो म्हणजे श्रीयान 11 श्री गणेश मोरबे संघ. अभिनंदन आहे. खरं तर या संघाचे पुरस्कर्ते सनी शेट्टे यांचाही मनापासून आपण आभार व्यक्त करूया. त्यानं पुरस्कृत केलेला हा संघ श्रीयान 11 श्री गणेश मोरबे संघ या पहिल्या सामन्यामध्ये या स्पर्धेतील पहिला विजय इथे नोंदवला गेलाय. चला तलोजे मजकूर संघ फिल्डिंग आहे का? चला आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. आणि या मॅचचा हिरो जतीन गुंदळे आमचे स्कोरर आम्हाला माहिती देते.